ओके. हरिभो आजच्या हा, गीता ओके. जीवनीच्या सत्रामध्ये हं, आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण 18व्या अध्यायापर्यंत पोहोचलो आहोत आणि आज आपण 18व्या अध्यायातला 58वा श्लोक पाहणार आहोत. प्रथम आपण श्लोकाचं वाचन करूया. मच्चित्ता सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्व अहंकारान् शोष्वसि मुइन वक्ष्यसि. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्ये पार पाडित असताना कर्तव्याबद्दल व्यर्थ चिंता करत नाही. या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाही. जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्रांच्या सुखाकडे लक्ष देत असतात आणि असा भक्त जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो, भगवंत पूर्णपणे अधीन होतात. म्हणून मनुष्याने अहंकारयुक्त देहात्म बुद्धीच्या आहारी जाऊ नये. मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की आपण प्रकृतीच्या नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत. मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो, परंतु जेव्हा तो कृष्ण भावना भावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो. त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्म मृत्यू रूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे. कोणत्याही बद्ध जीवाला कार्य आणि अकार्य यातील भेद कळत नाही. तथापि जो कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो, कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णांद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरुद्वारे प्रमाणित असतात. आता आपण या श्लोकावर चर्चा करू. प्रथम आपण प्रार्थना करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण. आता आपण 58वा श्लोक पाहिला. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. आता आपण पाहतो की प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत आणि या सगळ्या समस्यांचं जे उपाय आहे, समस्यावरचं जे सोल्युशन आहे ते भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. आणि सगळ्या तपस्यांचं समाधान काय आहे हे या श्लोकात सांगतात. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की सर्व कर्म करताना भगवंत सांगतायत की तुझं चित्त माझ्या ठाई केंद्रित कर आणि हे लक्षात ठेव की मी भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करीत आहे. आणि चित्त भगवंतावर केंद्रित केलं तर काय होईल ते भगवंत या श्लोकामध्ये सांगितलं आहे.
भगवंत सांगतात की मन जर तू माझ्यावर केंद्रित केलं, चित्त माझ्यावर केंद्रित केलं, तर तू सर्व बाधांपासून मुक्त होशील. आता आपण जर इतर व्यक्तींना विचारलं की तुमच्या जीवनात काय बाधा आहेत, काय संकट आहेत, तर प्रत्येकाच्या जीवनात निरनिराळे संकट आहेत. कारण हे जगच दुःखालयम अशाश्वतम आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातच वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा आहेत. आणि आपण प्रत्येकाला विचारू शकत नाही की कुणाच्या जीवनात काय बाधा आहे. आणि सगळ्यात मोठी बाधा आहे की आपल्या गळ्यात एक चेन आहे. चेन म्हणजे एका प्रकारची अशी अदृश्य अशी साखळी आहे की ज्याच्यामुळं जेव्हा आपण एक भक्त म्हणून आपण जेव्हा भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो, कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा माया आपल्याला त्या साखळीनं स्वतःकडे ओढते. जोपर्यंत आपण इंद्रिय तृप्तीत मग्न असतो ना, तेव्हा तोपर्यंत माया आपल्याकडे त्या साखळीचा उपयोग करत नाही. पण जेव्हा आपण कृष्ण भावनेत वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही त्या चेनला ओढते. आणि जोपर्यंत आपण श्रीकृष्ण इंद्रियांचे दास आहोत, तोपर्यंत माया काही करत नाही. तोपर्यंत हरी बोल. आता डबल आवाज येत होता का? थोडासा आला. आता ठीक जसं आहे. आपण जसं आपण भगवंतांकडे जायला जातो, तेव्हा आपल्याला आपली इंद्रिय मागे खेचतात. म्हणून माया जी आपल्याला भोग इच्छेत गुंडाळून ठेवण्याचा, त्यात मग्न राहण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आपण नेहमी भगवंत इथं सांगतायत की दुर्गांना पार करायचंय आपण. दुर्ग म्हणजे किल्ला. तू किल्ल्याला जरा असे आपण आपल्या शरीरामध्ये जसं आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, रूपी राक्षस आहेत. आणि त्या राक्षसांना, त्या दुर्गांना जर आपल्याला पार करायचं असेल, तरून जायचं असेल, तर आपल्याला भगवंतांचं स्मरण करायला पाहिजे. आणि मग भगवंतांचं स्मरण आपण कशा प्रकारे करू शकतो, तर भगवंतांचं स्मरण आपण त्यांच्याकडे पाहून, म्हणजे अर्चा विग्रहांचे दर्शन घेऊन किंवा भगवंताविषयी ऐकून, म्हणजे श्रवण कीर्तन करून आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. आणि असं जर नाही केलं आपलं, तर आपला अहंकार आपल्यामध्ये जागृत होतो. आणि अहंकार म्हणजे काय, तर मी माझे हित जाणतो, फक्त आपण स्वतःच हित जाणतो. आणि आपण जर भगवंताचं ऐकलं नाही, तर भगवंत इथं सांगतायत की जर अहंकाराने मत्त होऊन जर तू माझं ऐकलं नाहीस, तर तू नाश पावशील, असं भगवंत सांगतायत. बघा, अर्जुन पण युद्ध करण्यास तयार नव्हता. आपण पाहिले की भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच आपण पहिल्या 2 अध्यायामध्ये चर्चा केली, जेव्हा अर्जुन युद्ध करण्यास तयार नाहीये आणि वनात जाऊ इच्छित होता तो, की युद्ध करायला नको. परंतु भगवंतांनी त्याला नियतकर्म करण्यापासून रोखलं नाही. भगवंतांनी त्याला नियतकर्म करण्याचा सल्ला दिला, युद्ध करण्याचा. ते आपण पुढं पाहूच अजून. पण आपल्याला सुद्धा आपल्या सेवेमध्ये अशा प्रकारच्या बाधा येऊ शकतात, की एक किंवा सेवेमध्ये आपले इतर भक्तांबरोबर काही प्रॉब्लेम्स वगैरे आले त्या सेवा करताना, तर आपल्याला वाटतं की आता मी ही सेवा करणार नाही, मला ही सेवा नको. आणि त्यापेक्षा मी एकटा राहीन, घरी राहून जप करीन, असं वाटतं. आणि म्हणजे माया आपल्याला तशा प्रकारचं मार्गदर्शन करते. आणि मग आपल्याला जर भगवंता कृष्ण भावना भावित राहायचं असेल, तर आपण ती सेवा करत राहिलं पाहिजे. जरी कितीही प्रॉब्लेम आले तरी आपण भगवंतांची सेवा कधीच सोडली नाही पाहिजे. आणि बाधा आल्या तरी, जरी संकट आली आपल्या जीवनामध्ये, तर ती भगवंत दूर करतील असा विश्वास आपल्याला असायला पाहिजे. आणि भगवंत इथं सांगतात की भगवंताच्या कृपेमुळेच ही आपले समस्या आपल्या जीवनातून दूर होतील. आणि जर आपण भगवंतांचं ऐकलं नाही, तर आपला सर्वनाश होईल. आपल्याला भगवंत अनेक सुविधा देत आहेत आपल्या जीवनामध्ये. आपल्या भक्तांव्यतिरिक्त आपण इतर पण लोकांना नेहमी भगवद्गीता कोर्स घेतो, किंवा इतरांना आपल्याला जे बहुमूल्य मिळालंय कृष्ण भावना भावित ज्ञान, ते आपण इतरांना देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पण आपण त्या जीवाला विविध प्रकारे समजावून सांगू शकतो, त्याला सुविधा देऊ शकतो, त्याला मंदिरात बोलवू शकतो, त्याला प्रसाद देऊ शकतो. परंतु
समर्पित व्हायचे का नाही ते त्या जीवाला ठरवायचंय, भगवंतांना समर्पित व्हायचे की नाही ते त्याच्यावर निर्भर आहे. त्यामुळं आपली विचारसरणी चांगली असणे, त्यासाठी जेव्हा आपण श्रवण करू भगवद्गीता भागवतम यामधून, तेव्हाच आपल्याला समजेल की काय करायचं आहे आणि काय नाही. इथं प्रभुपदांनी तात्पर्यामध्ये सांगितले. कधी समजेल आपल्याला? जेव्हा जेव्हा आपण शास्त्रांचं श्रवण करू तेव्हाच आपल्याला समजेल की आपल्याला काय करायचंय, आपल्याला समर्पित व्हायचंय की नाही. हे सगळं आपल्याला शास्त्राचं ज्ञान घेतल्यावरच समजेल. आपण नेहमी रजोगुणाने आणि तमोगुणाने प्रभावित होतो, आणि परंतु जर आपल्याला शुद्ध सत्वगुणात आपला उद्धार करायचा असेल तर आपल्याला शास्त्र श्रवण करावं लागेल, आणि शास्त्र श्रवण केल्यानेच आपण आपला उद्धार करू शकतो. इथं दुर्गाचं उदाहरण दिलंय की किल्ल्यावर जसे अनेक पहारेकरी असतात, तो दुर्ग पार करणं आपल्यासारख्यांना खूप अवघड आहे. तसं आपले इच्छारूपी दुर्ग सुद्धा कारण इच्छा ह्या अनियंत्रित आहेत, त्या सारख्या येत असतात मनामध्ये, आणि त्या नियंत्रण करणं खूप अवघड आहे. म्हणजे मनाला नियंत्रण करणं खूप अवघड आहे, आणि हे फक्त भगवंतांच्या कृपेनच शक्य होऊ शकतं. जसा आजारी माणूस आहे तो डॉक्टरांकडे जातो, औषधोपचार घेतो, वेगवेगळी औषधं घेतो, तसं प्रभुपाद आपल्याला सांगतायत की जर तुम्हाला जीवनात समस्या असतील तर तुम्ही कृष्ण बालरामांकडे जा, कारण आपण भगवंतांवरच निर्भर आहोत. आणि खर तर आपण सर्व गोष्टींसाठी भगवंतावर निर्भर आहोत. आपण श्वास घ्यायला सुद्धा भगवंतांवर निर्भर आहोत. आणि ज्या भौतिक आध्यात्मिक ज्याही कोणत्या समस्या असतील त्या भगवंत दूर करतील असा आपल्याला ठाम विश्वास असायला हवा. भगवंतांना समस्या भगवंतांसाठी समस्या दूर करणं खूप सोपं आहे. समस्या जर आपण भगवत सेवेत जर मग्न राहिलो ना तर भगवंत आपल्याकडून जिंकले जातात. आणि असं म्हणतात की दायभाग हा एक शब्द वापरला जातो. दायभाग म्हणजे एखाद्या मुलाला जशी वडिलांची संपत्ती वारसा हक्काने आपोआप मिळते, त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाही, तसं भगवंतांची सेवा केल्यानं आपल्याला गोलोकात जाणे हा भक्ताचा अधिकार होऊ जातो. कृष्ण भावनाभावित जातात चित्त भगवंतांच्या साई स्थिर केल्यानं. म्हणून भक्ताच्या जीवनात जरी अनेक संकट आली, अनेक कष्ट आली, तरी भगवंतांची सेवा करत जर राहिलो आणि भगवंत त्या समस्या आपल्या दूर करतात किंवा आपल्या दुःखाचं स्वरूप काही प्रमाणात कमी करतात. आपल्याला समजून पण येत नाही की या समस्या कशा दूर झाल्या. बघा, एखाद्या आईला जर मुलाचं एखाद्या मोठ्या रोगापासून संरक्षण करायचं तर लहान बाळाला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देतो, औषधे देतो. त्या कुठल्या आईला असं वाटेल का हे इंजेक्शन घेऊन माझ्या बाळाला थोडासा ताप येतोय किंवा हे तर मी हे लस देणार नाही. परंतु लहान बाळ जरी असलं तरी आपण त्या बाळाला इंजेक्शन देण्यासाठी घेऊन जातो, कारण पुढे येणाऱ्या संकटापासून त्याचं रक्षण होणार असतं, म्हणून आपण ती काळजी आपल्या बाळाच्या बाबतीत नक्की घेतो, एक आई घेते. तसं तसं आपल्याला सुद्धा आपल्याकडं अनेक वासना भोग आहेत, अनेक भोग आहेत. त्या भोग वासनेमुळं आपल्याला दुःख येतं. मग याच्यावर जीवनात जरी कष्ट आले तरी भगवंत सांगत आहेत तेच आपण ऐकलं पाहिजे, गुरु जे सांगत आहेत तेच ऐकलं पाहिजे. आणि अं या कधी कधी आपल्याला वाटतं की या दुनियेत सुख आहे, परंतु हे सुख पण कसं तात्पुरतं आहे हे आपल्याला नंतर समजतं. मग भगवंत केवळ आपले मित्र नाहीत तर भगवंत आपले सुहृद आहेत, म्हणजे एव्हर वेल विशर आहेत भगवंत. भगवंत आपल्या हिताची कामना करतात नेहमी. भक्त हरी बोल माताजी, म्यूट करता का? भगवंत आपल्या ऋषभदेव सांगतात की भागवतम मध्ये ऋषभदेव सांगतात की भगवंत सांगतात की भक्त माझ्या हृदयात निवास करतात आणि मी नेहमी त्यांच्या हिताची कामना करतो. आणि कृष्ण प्रेम आपल्या प्रती सहज आहे. कितीही चुका केल्यात तरी भगवंत आपले, जसं आपले माता पिता आपल्या जरी कडून किती जरी चुका झाल्या तरी आपले माता पिता आपल्याला माफ करतात, तसं भगवंत सुद्धा आपल्याला आपला कधीच त्याग करत नाहीत आपल्या चुका झाल्या तरी. कोणत्या व्यक्तीच भगवंत आपल्या हृदयात स्थान देतात भक्ताला.
कोणाला स्थान देतात? जो निष्काम भावनेने सेवेसाठी आतुर आहे, अशा भक्ताला भगवंत नेहमी आपल्या हृदयात स्थान देतात. भगवत धामात जाणं हे आपलं इसित ध्येय आहे. भक्तीचे सुख भगवंत आपल्या हृदयात प्रकट करतात. ज्या भक्ताचे हृदय शुद्ध आहे त्या भक्ताच्या मनातून भगवंत एका क्षणासाठी सुद्धा जात नाही. पण यासाठी हृदय शुद्ध असणे गरजेचे आहे. भक्तांच्या मनातून भगवंत एका क्षणासाठी सुद्धा जात नाही. बद्धात्म्याला वाटते की आपल्याला काय हवंय ते आपल्याला माहित आहे, परंतु आपण कोणत्या भावनेनं भक्ती करत आहोत ते महत्वाचे आहे. तर भक्ती ही निष्कपट भावाने आणि गंभीर भावाने केली पाहिजे. जप करायला हवं, वाचन करायला हवं, आणि ज्या गोष्टीत आपल्या न्यूनता आहे, कमीपणा आहे, ते भगवंत पूर्ण करतील. खरं तर आपलं नाम जपात सुद्धा नेहमी लक्ष लागत नाही. आपल्याला वाटतं की मी माझ्या शक्तीनं जपावर नियंत्रण करेन, जपावर लक्ष केंद्रित करेन, परंतु आपण जर असा विचार केला की माझ्या शक्तीनं मी माझं लक्ष केंद्रित करेन, तर ते कधीच शक्य नाही. कारण मनाला आपण कंट्रोल करू शकत नाही. तर भगवंतांच्या कृपेनंच आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो. म्हणून भगवद्गीता, भागवतम वाचल्यानंतर आपल्याला समजते की आपण कोणत्या चुका करीत आहोत. भगवंत म्हणतात की माझ्याशिवाय भक्ताचे हित कशात आहे हे कोणालाच माहित नाही. म्हणजे भगवंत म्हणतात की भक्ताचं हित कशात आहे हे मलाच माहिती आहे. म्हणून आपण भगवंतांनी सांगितलेले जे साधन आहे, ज्या आज्ञा आहेत त्याचं नेहमी पालन केलं पाहिजे. भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही माझा आश्रय घ्या. मग आधीच्या श्लोकात सांगितलं भगवंतांनी, मनमना भव मत भक्तो मद्याजी माम नमस्करू. नंतर भगवंत म्हणतात की माझ्यासाठी कर्म कर, मला प्रणाम कर, मला माझ्या म्हणजे भगवंतांना तुमच्या जीवनाचे लक्ष बनवा आणि दुसऱ्याचा द्वेष करू नको, याचे पालन करायला भगवंत आपल्याला सांगतात. आपण म्हणतो की आपला भाव तृणादपी सुनिचेन करोरपी सहिष्णुना, या भावात आपण जप केला पाहिजे, तरच भगवंत आपला उद्धार करतील. आणि मग जी आपली प्रगती होईल तेव्हा आपल्या प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. देवतांना सुद्धा जेव्हा समुद्र मंथन करावं लागलं तेव्हा समुद्र मंथनातून लगेच अमृत बाहेर नाही आलं, सुरुवातीला विष बाहेर आलं. तसं आपल्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या येतील, अनेक प्रकारच्या तापांना आपल्याला सहन करावे लागेल. परंतु प्रभुपादांनी आपल्याला वैकुंठाचं तिकीट दिलं, ते म्हणजे 16 माळांचा जप आणि 4 नियमांचं पालन. याचं जर आपण सिन्सिअरली जर पालन केलं, प्रामाणिकपणे जर आपण त्याचं पालन केलं तर, आणि नामसंकीर्तन हा एकमेव उपाय आपल्याला प्रभुपादांनी सांगितले. तिथं प्रभुपाद सांगतात परमविजयते, हे चैतन्य महाप्रभू सांगतात परमविजयते श्रीकृष्ण संकीर्तन, परमश्रेष्ठ आहे हे. हरे कृष्ण महामंत्राला कोणीही हरवू शकत नाही. कोणत्याही मायेची ताकद त्याला हरवू शकत नाही हरे कृष्ण महामंत्राला. परंतु एक अट आहे की भक्तांप्रती अपराध नको. म्हणून आपण नेहमी भौतिक भोग घेण्यासाठी उत्सुक नाही राहिलं पाहिजे. तर आपण प्रभुपादांनी जे आपल्याला वैकुंठाचं तिकीट दिलंय त्याप्रमाणे 16 माळांचं जप, 4 नियमांचं पालन, शास्त्र श्रवण हे करायला पाहिजे, आणि भक्तांप्रती होणारे अपराध आपण टाळले पाहिजे. अधिकाधिक भक्ती करून आपण भक्तीसाठी वेळ दिला पाहिजे. लोक व्यर्थ चिंता करत राहतात, त्या चिंता करण्यापेक्षा चिंता करण्याची काहीच गरज नाही. जो व्यक्ती कृष्ण भावना भावित कर्म करतो त्याला भगवंत त्याचे काम करतात. जो कृष्ण भावना भावित करतो, कर्म करतो, त्याचे काम भगवंत करतात. म्हणून भक्त भगवंतांची सेवा करतात, पण भगवंत हे भक्ताची सेवा करण्यास नेहमी उत्सुक असतात. बघा, काही काही लोक देवी देवतांची पण पूजा करतात, पण देवी देवतांची पूजा करतात पण देवी देवतांच्या गुणांची चर्चा ते कधीच करत नाही. आपण आपण जर भक्ती केली तर आपल्या सर्व परिवाराला त्याचा फायदा होतो. आणि आपण जेव्हा कृष्ण भावना भावित कर्म करतो तेव्हा आपल्याला कर्म बंधन लागत नाही, कारण कृष्ण भावना भावित होऊन सगळ्या समस्या दूर होतात.
लौकिक गोष्टींची आपण जास्त चिंता करतो, परंतु भक्तासाठी हे खूप अवघड आहे की लौकिक गोष्टींची चर्चा करणं. प्रमाणित भक्तांच्या संगतीत येणं खूप आवश्यक आहे. आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्याला समजत नाही की आपल्याला एवढ्या वैष्णवांचा संघ मिळालाय, एवढी सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली, आपल्याला एवढ्या प्रमाणात श्रवण करायला मिळतंय. तर आपण त्यामुळे आपण नेहमी आपलं चित्त भगवंतावर लावण्याचा आणि सर्व समस्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वैद्य बघा, औषध बदलत नाहीत त्यांचं, ते औषध तसं आपलं हरे कृष्ण महामंत्र हे आपलं औषध आहे, बहुऔषधी आहे त्यामुळं आपण जेव्हा कृष्ण भावना भावित होऊ ना, तेव्हा आपले सर्व प्रॉब्लेम दूर होतात. परंतु ज्याच्याकडं अहंकार आहे तो या गोष्टी ऐकत नाही, आणि भगवंतांचं जर आपण ऐकलं नाही तर आपला विनाश निश्चित होईल. असं म्हणतात की नो वन कॅन किल यू एक्सेप्ट युअर माइंड. तुमच्या मनाशिवाय दुसरं कोणी तुम्हाला मारू शकत नाही. आपल्या जीवनात अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक चिंता आहेत, परंतु त्याचा एकमेव उपाय म्हणजेच हरिनाम संकीर्तन, नाम संकीर्तन आहे आणि भगवंतांना शरण जाणं आहे. आपण पाहतो की कर्मयोगी जे आहेत ते आधी कर्म करतात आणि मग ते भगवंतांना अर्पण करतात. पण भक्तियोगी जे असतात ते आधी मनच भगवंतांना अर्पण करतात आणि मग कृष्ण भावना भावित कर्म करतात. म्हणजे भगवंत जीवनाविषयी कर्मातून आपल्याला फारकत घ्यायला सांगत नाही. म्हणजे जरी आपण गृहस्थ धर्मात असतो आणि आपल्याला सगळ्या संसाराचा त्याग करायला भगवंत सांगत नाहीये, तर भगवंत आपल्याला, अर्जुनाला सुद्धा भगवंत असं सांगत नाहीत. अर्जुनाला सुद्धा, अर्जुन उलट कर्म करण्यास उत्सुक नव्हता, त्याचं नियत कर्म, परंतु भगवंतांनी सांगितल्यावर त्याच्या क्षत्रिय धर्मानुसार त्याला युद्ध करण्यास भगवंतांनीच प्रवृत्त केलं. पण भगवंतांनी अर्जुनाला दूर लोटलं नाही, तर त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आपण आपल्या आश्रमात राहून आपलं कार्य प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बघा, इस्कॉन बेस चालवतं आणि बेसमध्ये अनेक तरुण मुलांना मार्गदर्शन, कृष्ण भावना भावित होण्यासाठी सल्ला दिला जातो किंवा मार्गदर्शन केलं जातं. शास्त्रांचं श्रवण त्यांच्याद्वारा होतं, शास्त्रांचं मार्गदर्शन त्यांना केलं जातं, ज्ञानाचं. आणि त्याचबरोबर त्यांचं नियत कर्म म्हणजे त्यांच्याकडून अभ्यासही करून घेतला जातो, त्यांच्या कर्तव्याचीही जाणीव त्यांना करून दिली जाते. म्हणून प्रभुपाद म्हणतात की कर्तव्याबद्दल व्यर्थ चिंता करू नका, प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. जसं आपण एखादा कार्यक्रम अरेंज करतो, समजा आपण एखादी जन्माष्टमी, गौरपौर्णिमा किंवा एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करतो, तर तेव्हा आपण वेगवेगळे फ्लेक्स लावतो किंवा घरोघरी जाऊन प्रचार करतो. आपण आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ तयार करून आपण सर्वांना कार्यक्रमासाठी बोलवण्याचा प्रयत्न करतो. पण हे कार्यक्रमाच्या अगोदरच्या गोष्टी आहेत की प्रचार करणे, कारण इतरांना कृष्ण भावना देण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण ज्या दिवशी कार्यक्रम असेल, समजा 7चा कार्यक्रम आहे, तेव्हा 6:30 नंतर आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या कार्यक्रमावर केलं पाहिजे, 7च्या कार्यक्रमावर. आणि त्याचे जे इफेक्ट आहेत त्याच्या विचार न करता, आपण अनावश्यक चिंता न करता प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे प्रयत्न, अनावश्यक चिंता, प्रयत्न पूर्णपणे करायचे, पण शेवटी कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याच्यात ते स्वीकारणं आणि पुढे जाणं. हे कृष्ण भावना भावित कर्म जेव्हा आपण करतो ना, तेव्हा भगवंत आपले जिवलग सखा होतात. बघा, हे भगवंत आपण प्रभुपादांच्या लीलेमधून हे पाहू शकतो की प्रभुपाद जेव्हा बोटीवर होते, जलदूतवर होते, तेव्हा त्यांना 2 हार्ट अटॅक आले. असं भगवंतांनी तिथं प्रभुपादांचं रक्षण केलं. पांडवांना अनेक संकट आली आणि प्रत्येक संकटात भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं. आणि परीक्षित महाराजांचं तर गर्भात भगवंतांनी रक्षण केलं. म्हणजे इथं जे सांगितलंय की म्हणजे या श्लोकाचे तात्पर्य जे सांगितलंय, जे कृष्ण भावना भावित कर्म करतात त्याचे भगवंत जिवलग सखा होतात. श्रीकृष्ण बघा, मित्रत्वाच्या नात्यानं रक्षण करतात. त्या मित्राच्या नात्यानं भक्ताच्या सुखाकडे लक्ष देतात. अर्जुन असेल, युधिष्ठिर महाराज असतील, युधिष्ठिर महाराजांना स्वतः भगवंत
भीष्मांकडे घेऊन गेले आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे आपली भगवंत आपले सुहृद होतात आणि आपले जिवलग सखा होतात आणि आपल्या जीवनात आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि भगवंत हे भक्ताच्या पूर्ण अधीन असतात, हे एक सांगितलं या तात्पर्यामध्ये. जसं प्रल्हाद महाराजांच्या गोष्टीबद्दल शिकू शकतो की भगवंत वाट पाहत होते की प्रल्हाद कुठल्या खांबाकडे बोट दाखवते त्या खांबातून अवतरित होण्यासाठी. आणि भगवंत गोपींच सुद्धा ते भगवंत गोपींना म्हणते गोपींचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, किंवा यशोदामाईंच्या प्रेमानं भगवंत बांधले जातात. या अनेक कथांमधून आपण भगवंत कसे भक्तांच्या प्रेमाच्या अधीन आहेत हे पाहू शकतो. मग कर्मबंधनातून हे कर्माचे जे नियम आहेत ते खूप जटिल आहेत आणि या कर्मबंधनातून आपण जर आपल्याला स्वतंत्र आहोत असं आपण समजू नये. जर समजा एखाद्या गायीला बांधलेलं असतं, ती गोल गोल फिरत असते, तिला वाटलं की आपल्याला मोकळीक आहे, पण ती बांधलेलीच आहे गाय. तसं आपण पण बांधले गेलेले आहोत. आणि जर आपण अनियंत्रित वागलो, जसं सरकारी नियमांनी आपण इथं या जीवनात बांधलो गेलेलो आहोत, जर आपण अनियंत्रित वागलो तर दंड आपल्याला आहे. प्रकृतीचे नियम कठीण आहेत, परंतु मनुष्याच्या कर्माचे सूर्यचंद्र साक्षीदार आहेत आणि ते चंद्रगुप्ताला त्याचा हिशोब देतात. म्हणून आपण कृष्ण भावना भावित कर्म करून या भौतिक जंजाळातून मुक्त व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, एखाद्या सैनिकाने त्याचं नियत कर्म केलं, युद्धाच्या प्रसंगात जर शत्रूंना मारलं तर त्याला पाप लागत नाही. पण तोच सैनिक जर सुट्टीवर घरी आला आणि त्यांनी शेजाऱ्याला मारलं तर त्याला शिक्षा होईलच, कारण त्यांनी त्याची हत्या केली. म्हणून कृष्ण भावना भावित कर्मबंधन लागत नाही. आणि त्यामुळं कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजेत आपण, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढत भगवंत आपल्याला बाहेर काढतात. आणि भगवंतच आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढू शकतात, देवी देवता नाही. कारण जो बांधला गेलेला आहे तो आपल्याला बंधनमुक्त कसा करू शकतो? देवी देवतांनाच मृत्यू आहे, त्यांना त्यामुळे ते आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर नेऊ शकत नाही. भगवंतच आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकतात. आध्यात्मिक गुरूंनी दिलेल्या सेवा आपल्याला कर्मबंधनातून मुक्त करतात. असं म्हणतात की आपल्याला समजा एखादे शिक्षक आहेत, एखाद्या इयत्तेपुरतं त्यांना अपॉइंट केलेलं असतं, किंवा काही ठराविक इयत्तेसाठी ठराविक कालावधीसाठी त्यांना प्राध्यापक म्हणून शिक्षक म्हणून अपॉइंट केलेलं असतं. तसं गुरूंचं पद नाहीये. गुरु आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण निसटून जाईपर्यंत शाश्वतरित्या गुरु आपल्याला गुरु आपल्यावर जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी कृपा करत असतात. असं म्हणतात की गुरु आपल्याला स्त्रियांची वेणी आणि पुरुषांची शेंडी यांना धरून आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवतात. म्हणजे भगवंत हे आपल्याला अनंत काळासाठी आहे. मग या श्लोकातून आपण हे शिकू शकतो की आपण कृष्ण भावना भावित होण्यासाठी आपलं चित्त, आपलं मन भगवंतांवर केंद्रित करायला पाहिजे. आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करायला पाहिजे, भक्तांचा संग करायला पाहिजे, शास्त्रांचं श्रवण करायला हवं. आणि कृष्ण भावना भावित कर्म करताना आपल्या भौतिक जगातील आपल्या ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्याच्याकडे लक्ष न देता आपण भगवंतावर अधीन राहायला शिकलं पाहिजे. आणि भगवंत आपले निश्चित रक्षण करतील असा आपल्याला विश्वास असायला हवा. हरे कृष्ण. धन्यवाद. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. थँक्यू माधुरीवरती हरिबोल. माताजी. हा येस प्रतिभा. नाही नाही, थँक्यू. मी काल तेच मध्ये माझी बोलायचं रेंज होतं. गेलेली त्याच्यामुळे मी हा, यू हा, हा. टॉक. नाही, खूप छान क्लास दिला माताजींनी. खूप खूप धन्यवाद. हरिबोल. मी जेवढं ऐकलं ना ते आय मीन कर्म आणि कर्तव्याचे कन्सेप्ट खूप आवडल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. मध्ये माझं माझी पण रेंज घेतल्यामुळे थोडं पूर्ण ऐकायला नाही ऐकायला श्रवण मिळालं.
श्रवण छान करायला छान. मिळालं मला पण. नाही, मस्त मस्त. थँक्यू. ऍक्च्युली वर्किंग लाईक वर्किंग वुमन असून पण संडे हा असा असतो ना, सुट्टी आणि लाईक तुम्ही सगळेजण प्रिपेअर करून क्लास येतात. सो इट्स व्हेरी खूप इन्स्पायरिंग आहे ते सगळं. थँक्यू. कुणाला काही प्रश्न आहेत? प्रश्न नाहीये माताजी, पण खूप छान सोपं करून सांगतात माताजी, नेहमी समजवून सांगतात त्याच्यामुळे येस येस, खूप सरळ अगदी समजतं. प्रामाणिकपणे त्यांचं सांगणं असतं, त्याच्यामुळे ते हम्म. सहजपणे समजू शकतं. जरी श्लोक क्लिष्ट असले, आधी ऐकलेला असला किंवा काय, तर सिंपल पद्धतीने सांगतात. छान वाटतं. हम्म. येस, थँक्यू. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? काही ऍक्च्युली आता छान शेवटचे जाता. किती राहिलेत रे माधुरी? किती श्लोक राहिलेत आपले आता? आज 58वा झालाय. हम्म. थोडेच राहिले का आता? आय थिंक 20 ते 20 20 22 असतील है ना? 78 20च आहेत अजून. 20च. येस, आजपासून लास्ट 20 श्लोकाज. ते कशी रे ती असते वन डे मॅच 20, काय म्हणतात त्याला, 2020 T20. T20. येस. सो नक्की तुमच्या सगळ्यांच्या फ्रेंड्सना, ग्रुप्समध्ये, सगळ्या मैत्रिणींना सगळ्यांना सांगा आता लास्ट T20 आहेत. सो एक एक श्लोकाला, म्हणजे कारण आता लास्ट सार सांगतायत ना भगवंत सगळ्यांचं. सो नक्की सगळेजण जॉईन होत जा. येस, थँक्यू. हरी बोल. दंडवत प्रणाम. प्रतिभा तूच वाटतं होस्ट, हरी बोल. वाटतं. हो 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 येस, थँक्यू. हो हो हो. हरी करू का बोल. एंड माताजी? हो 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 हो. हरी येस, बोल. थँक्यू.